नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या द ऑलराऊंडर कोच चॅनलमध्ये, जिथे आपण विविध गोष्टी शिकतो अगदी सोप्या पद्धतीने. तुमचा प्रवास इंग्रजी शिकण्यात एक नवीन अध्याय आहे. एक असा मार्ग ज्यावर प्रत्येक प्रयत्न तुम्हाला पुढे नेतो. बिलीव्ह इन योरसेल्फ बिकॉज सेल्फ कॉन्फिडन्स इज द मेन टूल फॉर सक्सेस. आत्मविश्वास हेच यशाचे मुख्य साधन आहे. तुमच्यातील आवाजाला श्रेय द्या. ड्रीम बिग अँड वर्क हार्डर. मोठी स्वप्ने बघा, अधिक मेहनत करा. आणि जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की प्रॅक्टिस मेक्स प्रोग्रेस. सरावामुळेच प्रगती होते. प्रत्येक दिवस एक संधी आहे. एव्हरी स्टेप काउंट्स. प्रत्येक पावलाचं महत्त्व असतं. यशस्वी होण्यासाठी धैर्य आणि चिकाटी आवश्यक आहे. मूव्ह फॉरवर्ड विथ करेज अँड परसेवरन्स. धैर्याने आणि चिकाटीने पुढे चला. डोंट स्टॉप अंटिल यू आर प्राऊड. हे साहस तुमच्यासाठी एक शिवधारा असेल. द मोर यू स्पीक द स्ट्रॉंगर यू बिकम. मराठीतून इंग्लिशमध्ये सोप्या वाक्यांनी सुरुवात करा. दिवसेंदिवस संवाद वाढवा. आणि हार्ड वर्क ऑलवेज पेस ऑफ. लक्षात ठेवा, कठीण परिश्रमाचे फळ हे नेहमीच गोड असते. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करा, बोलण्याची भीती सोडा आणि पहा. आपली स्वप्न सत्यात उतरतील. वर्क हार्ड टू टर्न ड्रीम्स इनटू रियालिटी. तर हीच स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आज आपण शिकणार आहोत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी वाक्ये. यामध्ये आपण आज्ञार्थी वाक्यांचे 4 वेगवेगळे प्रकार आणि त्यांच्या रचना शिकणार आहोत. तर पहिली रचना आहे क्रियापदाचे पहिले रूप. आज्ञार्थी वाक्यांच्या या रचनेमध्ये वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून सुरू होते. उदाहरणार्थ, कम. विचार करा. थिंक. ही एका शब्दाची वाक्ये झाली. यावरून हे लक्षात येत की एका शब्दापासूनही वाक्य होऊ शकतं. सहसा कोणत्याही वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त शब्द असतातच. पण एका शब्दातूनही अर्थ निघत असेल तर तो शब्दच एक वाक्य बनेल. आता पुढची वाक्ये पहा. पुन्हा विचार करा. थिंक अगेन. त्याला विचार. आस्क हिम. बोर्डाकडे बघा. लुक ॲट द बोर्ड. 9 नंतर मला घरी भेट. मीट मी ॲट होम आफ्टर 9. बसमध्ये माझ्यासाठी जागा ठेवा. कीप अ सीट फॉर मी ऑन द बस. निश्चिंत राहा. रेस्ट ॲश्युर्ड. आज्ञार्थी वाक्यात आग्रह करण्यासाठी डू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर खालीलप्रमाणे केला जातो. पुन्हा जरूर या. डू कम अगेन. हे पत्र टाकण्याची मला जरा आठवण करून दे. डू रिमाइंड मी टू पोस्ट दिस लेटर. काय झालं ते मला नक्की सांग. डू टेल मी व्हॉट हॅपन्ड. ही झाली सकारात्मक आज्ञार्थी वाक्ये. आता बघूयात नकारात्मक आज्ञार्थी वाक्ये. डोंट किंवा डू नॉट क्रियापदाचे पहिले रूप. एखादी क्रिया करू नका करू नकोस असे सांगण्यासाठी ही रचना वापरली जाते. उदाहरणार्थ, ओरडू नकोस. डोंट शाउट. इथे पुन्हा येऊ नका. डोंट कम हिअर अगेन. निराश होऊ नका. डोंट गेट डिसपॉइंटेड. माझी काळजी करू नकोस. डोंट वरी अबाउट मी. करू नको असा अर्थ जोर देऊन बोलण्यासाठी डोंट ऐवजी नेव्हरचा वापर सुद्धा केला जाऊ शकतो. कधी कोणावर हसू नका. नेव्हर लाफ ॲट एनीवन. तुमच्या शत्रूला कधी कमी लेखू नका. नेव्हर अंडरएस्टिमेट योर एनिमी. आज्ञार्थी वाक्यात करू दे, करू द्या, करूया असा अर्थ व्यक्त करण्यासाठी इंग्लिशमधील वाक्यांची सुरुवात
लेट पासून केली जाते. उदाहरणार्थ, त्याला अभ्यास करू दे. लेट हिम स्टडी. आपण निघूया आता. लेट अस लीव्ह नाऊ. लेटच्या वाक्यात लेट नंतर मी, हिम, देम, अस असे शब्द येतात. आई, ही, दे असे नाही. आणि अशा शब्दांनंतर क्रियापदाचे पहिले रूप येते. आपण त्याला विचारूया. लेट अस आस्क हिम. आपण त्याला मदत करूया. लेट अस हेल्प हिम. लेट अस पासून सुरू होणारी नकारार्थी वाक्ये बनवण्यासाठी क्रियापदाच्या आधी नॉट वापरले जाते. आपण आता कधीच भांडायचं नाही. लेट अस नॉट क्वारल. आपण त्याचा सल्ला कधीच विसरायला नको. लेट अस नेव्हर फॉरगेट हिज ॲडवाइस. लेट मी चा उपयोग एखाद्याला सभ्यतापूर्वक काही बोलण्यासाठीही करता येतो. मी तुला एक गोष्ट सांगतो. लेट मी टेल यू वन थिंग. मी मुख्य मुद्द्यावर येतो. लेट मी कम टू द मेन पॉइंट. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो. लेट मी गिव्ह यू वन मोर एक्झाम्पल. आजच्या अभ्यासामुळे तुम्हाला अभ्यास, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल स्पीचमध्ये कॉन्फिडेंटली इम्पेरेटिव्ह फॉर्म्स विथ लेट वापरण्यात मदत होईल. सो लेट्स कीप प्रॅक्टिसिंग. चला आपलं इंग्लिश स्पीकिंग शार्पन करूया. डेली स्मॉल स्टेप्सनी. लेट दीज सेंटेन्सेस गाईड योर स्पीकिंग अँड लेट योर कॉन्फिडन्स ग्रो. आपण नक्की प्रगती करू. यू हॅव डन ग्रेट. लेट अस एंड टुडेज क्लास ऑन अ स्ट्रॉंग नोट. चांगली प्रगती होईल. झपाटून पुढे जाऊया.